तर राहुल गांधी यांनी आज परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळी या सगळ्या प्रकरणाला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं। राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे। तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे। महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे। न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल। काहीही लपवण्याचं कारण नाहीये आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल। राहुल गांधी हे आपलं राजकारण करण्यासाठी आले। त्यांना काय करायचं त्याच्याशी, कोण गेलं कोण राहिलं त्यांच्यापेक्षा त्यांना ते घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचंय। घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही घटना मानणारे आहोत। हे एक ड्रामेबाजी करता येते। त्यांना ना त्या कुटुंबाशी काही घेणं देणं नाही। त्यांच्या पक्षाला एक मिळालेला विषय तो विषय घेऊन ते चालत बसतात आणि आपल्याला आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात। या नौटंकीला जास्त काळ लोक जुमानणार नाही।